नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी झटपट अशी होणारी अर्ध्या तासाच्या आत होणारी चिकन दम बिर्याणी। बिर्याणी म्हटलं की आपल्याला वाटतं किती वेळ लागतो, किती प्रोसेस त्याची मोठी आहे, त्यामुळे करायचा बऱ्याच वेळेला कंटाळा केला जातो। परंतु आज मी तुम्हाला दम बिर्याणीची अगदी झटपट अशी रेसिपी दाखवणार आहे। याआधी देखील आपण दम बिर्याणीच्या बरेच रेसिपी बघितल्या आहेत, परंतु ही त्यातली अगदी अल्टिमेट अशी आहे। त्याचबरोबर नेहमी आपण तांदूळ शिजवताना फक्त काही खडे मसाले घालून तांदूळ शिजवतो, परंतु आज आपण हा तांदूळ देखील अगदी फ्लेवरफुल असा शिजवणार आहोत। तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी इथे मी तांदूळ शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवले। पाणी खळखळीत उकळले की त्यामध्ये 1 चमचा तेल, 2 चमचे मीठ घालायचे आणि यामध्ये आता घालायचा आहे उभा पातळ चिरलेला कांदा। नेहमी तांदूळ शिजवत असताना त्यात फक्त खडे मसाले घालतो, परंतु आज मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि पुदिना छानपैकी बारीक चिरून घेतलाय। कांदा आणि टोमॅटो आवर्जून उभा चिरून घेतलाय। हे सगळं साहित्य घालून हे पाणी आपण छानपैकी उकळायला ठेवूयात। तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात। कांदा, टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर घातल्यामुळे पाणी खूप छान फ्लेवरफुल होतं आणि आपला तांदूळही अगदी फ्लेवरफुल असं होतं। त्यानंतर मी इथे अर्धा किलो चिकन घेतले। चिकनमध्ये 1 बटाटा चिरून घातलाय। त्याचबरोबर यामध्ये पावशेर दही घातले आणि 4 ते 5 चमचे आलं लसूण पेस्ट घातली। आवर्जून बटाटा घाला। बटाटा घातल्यामुळे दम बिर्याणी खूप टेस्टी होते आणि त्यातला बटाटा अतिशय टेस्टी असा लागतो। बरोबर 1 वाटी टोमॅटो पेस्ट घातली। साधारण मी इथे 4 कांदे पातळ चिरून तळून घेतलेत, हे देखील मी यामध्ये घालून घेतलेत। नेहमी तुम्ही फोडणीमध्ये कच्चा कांदा घालण्याऐवजी मॅरिनेशनला असा तळलेला कांदा घाला। यामुळे आपल्या मॅरिनेशनला खूप छान चव येते आणि आपली बिर्याणी अतिशय फ्लेवरफुल होते। त्यामुळे आवर्जून हा तळलेला कांदा मॅरिनेशनमध्ये वापरा। त्याचबरोबर 2 चमचे लाल तिखट, 3 चमचे बिर्याणी मसाला, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि अगदी पाव चमचा कसुरी मेथी घालायचे। त्याचबरोबर चवीनुसार मीठही घालायचे। साधारण मी इथे 1.5 चमचा खडे मीठ घालून घेतले। त्याचबरोबर हिरवी मिरची 2 मिरच्या मी अगदी 2 तुकडे करून घेतलेत आणि पुदिना कोथिंबीर परत एकदा बारीक चिरून घेतला होता, तो देखील घालून घेतलाय। पुदिना कोथिंबीर आवर्जून बारीक चिरून घ्या, म्हणजे त्याचा परफेक्ट असा फ्लेवर आपल्या भातालाही भेटतो आणि आपल्या चिकनलाही भेटतो। हे मॅरिनेशन छानपैकी चोळून मिक्स करून घ्यायचं चिकनला आणि हे मॅरिनेशन आपण 10 मिनिटासाठी फक्त बाजूला ठेवूयात। तोपर्यंत आपलं इथं तांदूळ छानपैकी तयार होतोय। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही 3 ते 4 तास सुद्धा मॅरिनेशन बाजूला ठेवू शकता, परंतु आपण ही झटपट अशी दम बिर्याणी करतोय त्यामुळे मी फक्त याला 10 मिनिटं ठेवणार आहे आपल्याला भात शिजेपर्यंत। पाणी इथे छानपैकी उकळलं गेले। कांद्याचा आणि टोमॅटोचा पूर्ण फ्लेवर आपल्या ह्या पाण्यामध्ये उतरला गेलाय आणि पुदिना कोथिंबीरीचा देखील। यामध्ये हा भात आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे। 80 ते 90% आपल्याला इथे तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। आता तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात। तांदूळ अर्धा शिजला गेला की आपण फोडणीची लगेच तयारी करून घ्यायची आहे, म्हणजे जोपर्यंत तांदूळ इकडे परफेक्ट शिजला गेलाय जातोय तोपर्यंत आपली फोडणी तयार होते। कारण आपल्याला चिकनवरती अगदी गरम वाफळलेलं तांदूळ घालायच्यामुळे सगळा जो काही चिकनचा मसाल्यांचा फ्लेवर आहे तो आपल्या तांदळांमध्ये छान एकजीव होतो। मी तांदूळ दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केले आणि ह्या एका गॅसवरती पातेलं गरम करून त्यामध्ये तेल घालून घेतले। जे काही कांदा तळलेलं तेल होतं ते घातले। त्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, शहाजिरी, छोटी वेलची, मोठी वेलची आणि चक्रीफूल हे सगळे खडे मसाले घालून घेतलेत। खडे मसाले छान तळले गेले की त्यामध्ये हे चिकन घालायचं आणि चिकन घातल्यानंतर 1-2 मिनिटं आपण छान ह्याला मिक्स करून घ्यायचे आणि हे चिकन आता आपल्याला फुल गॅसवरती परतवून घ्यायचे। अजिबात हे गॅस लो ठेवायचं नाहीये, गॅस मोठा ठेवायचा आणि 5 मिनिटं फक्त आपण ह्याला छान फ्राय करून घ्यायचे। ज्या वेळेला तुम्ही मोठ्या गॅसवरती हे चिकन शिजवता परतवून घेता त्यावेळेला ते चिकन अगदी टेंडर असं शिजतं। 5 मिनिटं चिकन छान परतलं गेलं की गॅस कमी करायचा आणि त्यावरती हा आपल्या 80% शिजलेला तांदूळ घालून घ्यायचा। तांदूळ जास्त शिजून द्यायचं नाही। जर तुम्हाला वाटलं तांदूळ आपला आता इथे शिजला गेला त्याच वेळेला गॅस बंद करायचा, म्हणजे 80% तांदूळ जर तुमचा पाण्यामध्ये शिजलेला असेल तर 1-2 मिनिटं तो तसाच पाण्यामध्ये राहिला तरी काहीही होत नाही। भात शिजत असताना खालचा तांदूळ चांगला बऱ्यापैकी शिजला जातो, 90% शिजला जातो, परंतु वरचा थराचा तांदूळ आहे तो 80% शिजलेला असतो। त्यामुळे सुरुवातीला आपण ज्या वेळेला चिकनवरती वरचा तांदूळ घालतो त्यावेळेला तो चिकनच्या वाफेमुळे आणि हीटमुळे चांगला शिजला जातो। आता हा वरचा तांदूळ घालून घेतला की त्यावरती कोथिंबीर, पुदिना, बिर्याणी मसाला आणि थोडंसं मीठ भुरभुरून घ्यायचं। त्यानंतर हा आपला खालचा जो 90% शिजलेला तांदूळ आहे तो घालून घ्यायचा। या पद्धतीने जर तुम्ही चिकन दम बिर्याणी करताल तर अगदी परफेक्ट हॉटेलसारखी तुमची दम बिर्याणी तयार होणार आहे। तांदूळ देखील अगदी परफेक्ट असा शिजला जातो। आता वरचा लेअर देखील घालून घेतला की त्यावरती परत पुदिना, कोथिंबीर, बिर्याणी मसाला, थोडंसं मीठ, त्याचबरोबर 2 चमचे तूप घालून घ्यायचं। मीठ आवर्जून घाला कारण भाताला मीठ नाही आहे, त्यामुळे प्रत्येक लेअरला थोडंसं मीठ भुरभुरून घ्या, म्हणजे तो अगदी छान एकजीव होऊन जातो। त्याचबरोबर तळलेला कांदा घालून घ्यायचा आणि आता आपण याला तर दमला ठेवणार आहोत।
पॅक असं घट्ट झाकण ठेवायचं. त्यानंतर वरती एक वजन ठेवायचं. 5 मिनटं लो गॅसवरती दम द्यायचा. त्यानंतर तवा एका गॅसवरती गरम करून घ्यायचा. अजिबातही थंड तव्यावरती हे पातेलं ठेवायचं नाही. ज्यावेळेला तुमचा दम बसत असतो त्यावेळेला अजिबात त्याचं टेम्परेचर कमी होता कामा नये. एक 5 मिनटं लो गॅसवरती आणि गरम तव्यावरती ठेवून गॅस अगदी मिडियम टू लो ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती तव्यावरती याला आपण एक 20 मिनटं छान दम देऊन घेणार आहोत. 15 ते 20 मिनटं मी तव्यावरती छान दम दिला आहे आणि तसंच मी गॅस एक अर्धा तास बंद करून ठेवून दिला होता. अर्ध्या तासानंतर ही दम बिर्याणी मी सर्व करायला घेतली. दम बिर्याणी सर्व करत असताना मधून चमचा एका बाजूला घ्यायचा, म्हणजे अगदी कडेचा भात निघला जातो, खालचा मसाला वरती येतो. एकाच वेळेस सगळी दम बिर्याणी मिक्स न करता ती कडेकडेने मिक्स करत करत तुम्ही सर्व करून घ्या. चिकन देखील आपलं परफेक्ट असं शिजलंय आणि यातला बटाटा देखील अतिशय छान शिजलाय. इतका फ्लेवरफुल असा हा बटाटा तयार होतो. तुम्ही जर कधी दम बिर्याणीमध्ये बटाटा घालत नसाल तर आवर्जून घालून घ्या. खूप टेस्टी असा हा बटाटा लागतो. चला आता ही दम बिर्याणी आपण सर्व करून घेऊयात. कधी तुम्हाला बिर्याणी बनवायला वेळ नसेल, अचानक पाहुणे येणार असतील, त्यावेळेला तुम्ही ही दम बिर्याणी नक्की ट्राय करा. अतिशय टेस्टी अशी दम बिर्याणी तुमची तयार होते. याच पद्धतीने तुम्ही व्हेज दम बिर्याणीही करू शकता. ज्या वेळेला आपण चिकनला मॅरिनेशन करतोय त्याच वेळेला तुम्ही सगळ्या भाज्यांना छान मॅरिनेट करून घेऊ शकताय. फ्लावर, बटाटा, वाटाणा, पनीर आणि हे तुम्ही सेम प्रोसेसनी बिर्याणी करू शकताय. अगदी झटपट अशी होणारी ही चिकन दम बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आजचा हा झटपट असा चिकन दम बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच एक लाईकही करा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा नवनवीन रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते. त्यातली एकही रेसिपी मिस करू नका. चला भेटूयात पुन्हा एकदा अशाच चमचमीत, झणझणीत आणि नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.